उसके प्रेम के लिए, वो महान, वो सामर्थी, वो प्रेम से भरा उस खुदावन को हम वो पवित्र पवित्र है। उसके सामने मैं और आप खड़े हैं, उसके सामने मैं और आप किस प्रकार से खड़े हैं, उसको महिमा दीजिए कि तालियों की गड़गड़ाहट की आवाज प्रभु की हजूरी को खींचती है, कि तालियों की आवाज में उसकी महिमा है। मी विश्वास ठेवतो की परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे। आमेन। आणि देव आपल्यामध्ये आहे आणि आज तोच आपल्याशी बोलेल आणि परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाद्वारे आशीर्वादित करेल। आमेन। आज आकाशाखाली विश्वास ठेवतो की अनेक स्वर्गदूत आपल्यासोबत त्याची आराधना करत होते। हालेलुया। कारण तो आराधनेमध्ये विराजमान असणारा परमेश्वर आहे। मी नेहमी म्हणतो, जसं मी आता वचन प्रचार करताना तुम्हाला दिसतोय म्हणून तुम्ही म्हणता की शिंदे सर उभे आहेत, जेवढा मी खरा आहे ना इथं तेवढाच विश्वास ठेवा तो पण खरा आहे। हालेलुया। तो इथं आहे हा विश्वास ठेवा, तेवढाच विश्वास ठेवा। जेवढं तुम्ही मला बघताय ना तो दिसत नाही पण तो आहे। आमेन। आणि म्हणून तो परमेश्वर आज त्याच्या वचनात राहून आपल्याशी बोलेल आणि आपल्याला आशीर्वादित करेल। आपण बरोबर वेळेत देवाचं वचन आपण घेऊ आणि विश्वास ठेवू की प्रभू आपल्याशी बोलेल। आपल्या मनाची आपण तयारी करू, एक छोटीशी प्रार्थना करू, आपले डोळे झाकू आणि यावेळेस आपण परमेश्वराच्या उपस्थितीला मागू। धन्यवाद पिता, प्रभू तू आमच्यामध्ये आहे त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी। हो परमेश्वरा, आज आम्ही तुझी वाणी ऐकू इच्छितो दे बापा। आम्ही आराधना केली, आम्ही तुझी स्तुती केली, तू आमची वाणी ऐकली, पण आता तो समय आहे की आम्ही तुझी वाणी ऐकावी। आतापर्यंत या गीतांद्वारे तू आमचा आवाज ऐकला, पण आता तुझ्या वचनातून आम्ही तुझा आवाज ऐकावा असं होऊ दे परमेश्वर। तू बोल, आम्ही ऐकत आहोत परमेश्वर। येणारं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर, तुझे शब्द आमच्या कानी पडू दे बाबा। तुझं जिवंत आणि सामर्थ्य वचन आज आमच्या कानी पडू दे प्रभू। पिता तू बोल, काहीतरी नवीन होऊ दे परमेश्वर। प्रत्येकाची भेट घे परमेश्वर। आज आमच्याशी तू बोल दे बापा। जो तुझा उद्देश आहे, जी तुझी इच्छा आहे, जी तुझी योजना आहे, आज या ठिकाणी पूर्ण कर। पवित्र आत्म्याने इथं बसलेल्या प्रत्येकाला आणि विशेष प्रभू मी तुझा दास या नात्याने मला तू नियंत्रित कर आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द अपवित्र आत्म्याने प्रेरित असू दे परमेश्वर। तुझ्या वचनाचं प्रकाशन तू दे प्रभूजी आणि पवित्र आत्म्याने माझा कैवार घे। मी घटावं, तूच वाढावा आणि तुला महिमा मिळू दे। सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, आम्ही तुलाच देतो। प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोडणारे मागितली म्हणून आहे। हालेलुया। बोले येशू मसीह की। यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ। आपण एक वचन काढू, मत्तई कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय। मत्तई कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय। आपण अनेकदा ही वचनं ऐकलीत, वाचलीत, पण आज बघू परमेश्वर आपल्याशी काय बोलतो। मत्तई 6 याचा 31 वचनापासून पुढे आपण वाचू। मत्तई 6 वचन 31 पासून पुढे। यास्तव, आता नीट लक्ष द्या, यास्तव काय खावे, काय खावे, काय प्यावे, काय प्यावे, काय पांघरावे आणि काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका। असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड हा परराष्ट्रीय लोक करत असतात। परराष्ट्रीय लोक जे देवाला ओळखत नाही ते पण ह्या गोष्टी मिळवण्याची धडपड करतात। तुम्हाला या सर्वांची गरज आहे, तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे। हालेलुया। जे देवाला ओळखत नाही आणि जे देवाला ओळखतात त्या दोघांमध्ये काय फरक आहे माहिती का? जो देवाला नाही ओळखत ना तो कष्ट ह्यासाठी करतो की त्याला अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत। पण बायबल असं म्हणतो, जो देवाला ओळखतो ना त्याच्या बाबतीमध्ये एक चांगली गोष्ट काय, तुम्हाला काय लागतं हे देवाला माहिती आहे। हालेलुया। बायबल म्हणतं तुमची प्रत्येक गरज परमेश्वर जाणतो। आमेन। पण पुढे पुढे वाचा, पुढचं वचन वाचा। हा, तर तुम्ही पहिल्याने बोला काय, पहिल्याने हा शब्द फार महत्वाचा आहे। तर तुम्ही पहिल्याने
म्हणजे पहिले हे करा तर ते भेटेल. हालेलुया. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला ह्याही सर्व गोष्टी मिळतील. मला एक सांगा, पहिल्याने काय करायचंय आणि नंतर काय भेटणार आहे? सर्व गोष्टी. देवाचा आशीर्वाद कसा ओळखायचा मी तुम्हाला सांगू का? पहिल्याने तुमच्यामध्ये नीतिमत्व दिसायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जगातले आशीर्वाद. हालेलुया. ज्यांच्यामध्ये फक्त जगातले आशीर्वाद दिसत आहेत ना, तो देवाकडून नाहीये. देवाचा आशीर्वाद तेव्हा ओळखायचा जेव्हा पहिल्याने तुमच्यामध्ये काय दिसेल? नीतिमत्व आणि धार्मिकता, आणि नंतर देवाचा आशीर्वाद तुमच्यामध्ये दिसला पाहिजे. समजून घ्यायचं, हा आशीर्वाद कोणाकडून आहे? देवाकडून आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, नीट लक्ष द्या. एखादा मुलगा 12वीला असतो. कितवीला असतो? 12वीला. मग मुलगा काय म्हणतो माहिती का? तरुण वय असतं. आता माझा पण मुलगा 12वीला आहे. तरुण पोरांचं एक असतं, मला नवीन मोबाईल पाहिजे. काय पाहिजे? स्वाभाविक आहे ना, आजकाल सगळ्या लेकरांकडे मोबाईल असतो ना. मग लेकर काय म्हणतात? मला आयफोन पाहिजे, मला नवीन मोबाईल पाहिजे. आई बाप काय करतात माहिती का? लेकराला सांगतात, 12वीत जर तू 80 पेक्षा जास्त टक्के मिळवले तर मी तुला काय देईल? आयफोन, मोबाईल देईल, नवीन मोबाईल घेऊन देईल. नीट लक्ष द्या. हा, आई बापांना याला मोबाईल घेऊन द्यायचा आहे का याला चांगले टक्के मिळावी ही इच्छा आहे. पण आई बाप काय सांगतात? जर तू 12वीला 80 पेक्षा जास्त टक्के मिळवले तर तुला काय भेटेल? मोबाईल. बोला, काय भेटेल? मोबाईल. नीट लक्ष द्या. मग आता हा मुलगा जो आहे ना 12वीचा, हा काय करतो माहिती का? अभ्यास करतो 80 टक्के मिळवण्यासाठी नाही, मोबाईल मिळवण्यासाठी. समजतंय का? याचा उद्देश मला खूप मार्क्स मिळावे हा नसतो. याचा उद्देश काय असतो? मला काय भेटावा? मोबाईल. मग त्या मोबाईल मिळवण्यासाठी तो काय करतो? अभ्यास. नीट लक्ष द्या. तो मोबाईल मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतो, मन तोडून अभ्यास. त्याची इच्छा नसती पण करतो का? काय पाहिजे? मोबाईल. जेव्हा तो 12वीला 80 टक्के मिळवून टाकतो ना, तेव्हा तो खुश होतो का? कारण मला काय भेटला. पण आई बाप का खुश होतात? याला काय भेटले? कारण आई बापांना माहितीये मोबाईल देऊन याचा फायदा नाही झाला, पण 80 टक्के मिळून याचा फायदा होणार आहे. हालेलुया. कळतं का मी काय सांगतोय? देव तुम्हाला बऱ्याचदा आशीर्वाद देतो. का देतो माहिती का? त्या आशीर्वादाच्या नादामध्ये तुम्ही उद्धार प्राप्त करावा. हालेलुया. आशीर्वाद दिला नाही ना तर तुम्ही उद्धारापर्यंत येणार नाही, पण त्या आशीर्वादाच्या नादामध्ये तरी तुम्ही उद्धार प्राप्त करावा ना. म्हणून बऱ्याचदा परमेश्वर तुम्हाला पण असं सांगतो. म्हणून बायबल काय म्हणतं की जगातले लोक जे आहेत ना, ते काय पांघरावं, काय खावं, काय प्यावं याची चिंता करतात, पण तुमच्या स्वर्गीय पित्याला हे माहिती. तुम्ही पहिल्याने काय करा? राज्य पहिले 80 टक्के पाडा. हालेलुया. पहिल्याने राज्य आणि धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. मग बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला. मोबाईल लागतोय ना नवीन तुम्हाला, घर पाहिजे ना तुम्हाला, गाडी पाहिजे ना तुम्हाला, आशीर्वाद पाहिजे ना तुम्हाला, देईल. पहिले तुम्ही काय प्राप्त करा? देवाला माहितीये आशीर्वादाने फायदा नाही होणार आहे, पण या आशीर्वादाच्या मागे लागून हे लोक काय प्राप्त करणार आहे? उद्धार, नीतिमत्व, धार्मिकता, तारण, राज्य देवाचं. आमेन. देवाला माहिती असतं फायदा याच्यात होणार आहे. आमेन. खरा यांचा फायदा तो आहे. हालेलुया. पण दाखवताना देव काय दाखवतो? आशीर्वाद. बोला, काय दाखवतो? अरे आरोग्याच्या चक्कर मध्येच तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ना बऱ्याच जणांनी. समस्या सुटत नाही, सगळे दवाखाने करून चुकलो, पण कुठंच आम्हाला काही मिळालं नाही. म्हणून तर येशू ख्रिस्त आपल्याला गरज पडली ना. जेव्हा आपल्या समस्या कोणी सोडू शकत नव्हतं, जेव्हा आपल्याला अडचण होती, ज्यावेळेस मला आरोग्याची गरज होती, त्यावेळेस मला आरोग्य कोणीच देऊ शकत नव्हतं, तर मला येशू ख्रिस्ताची गरज पडली ना. पण येशूला माहितीये की हे त्या निमित्ताने येतील आणि मी यांना काय देईल? उद्धार. बोला, काय देईल? उद्धार. देवाचं वचन म्हणतं प्रथम पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देईन. आमेन. प्राथमिकता ही आहे देवाची की तुम्ही त्याच्या राज्यासाठी झटावं. हालेलुया. परमेश्वराच्या राज्यासाठी. परत एकदा ते वचन रिपीट करा पहिल्या 31 पासून. हा, यास्तव काय खावे, नीट लक्ष द्या. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय प्यावे, काय पांघरावे, काय पांघरावे असे मनच चिंता करत बसू नका. कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड हा? बऱ्याचशी लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची
गरज आहे. तुम्हाला या सर्वांची गरज आहे. हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून मला काय गरज आहे ना आज माझ्या देवाला माहिती आहे. हालेलुया. पण तो आज नाही देणार, केव्हा देईल? पहिले तू त्याचं नीतिमत्व आणि धार्मिकता प्राप्त कर. हालेलुया. कारण जर ती गोष्ट भेटून गेली ना, मी देवाला सोडून निघून जाईल. देवाला माहितीये पहिले तारण घे आणि मग आशीर्वाद घे. आशीर्वाद जर पहिले दिला ना, आशीर्वाद घेऊन परत जातील. म्हणून देवाची इच्छा आहे, उद्धार प्राप्त केला ना हा कुठंच जाणार, देव याला भेटला ना हा कुठंच जाणार. याचा खरा फायदा जो आहे ना तो तारणामध्ये, पश्चातापामध्ये, उद्धारामध्ये, नीतिमत्वामध्ये आणि देवाच्या राज्यामध्ये आहे. आमेन. आणि म्हणून परमेश्वर बऱ्याचदा आपल्याला लगेच प्रार्थनेचं उत्तर देत नाही, कारण वचनच आहे. पहिल्याने काय कर, देवाचा आशीर्वाद पाहिजे ना तर त्याच्या इच्छेप्रमाणे. तुम्हाला काय पाहिजे देवाला माहितीये, पण तुम्हाला जे पाहिजे ना ते तेव्हाच मिळेल जेव्हा देवाला काय पाहिजे हे तुम्हाला कळेल. हालेलुया. देव म्हणतो पहिल्याने तू माझे राज्य आणि धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न कर, मग मी तुला देईन. आमेन. जगामध्ये आपल्यापेक्षा श्रीमंत लोक आहेत, लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही होत की ते आशीर्वादित आहे. याचा अर्थ असा नाही होत की देवाने त्यांना आशीर्वादित केले, बिलकुल नाही. देवाचा आशीर्वाद असा असतो, पहिले तारण, पहिले धार्मिकता, पहिले पापांची क्षमा, पहिले देवाचं राज्य, हे रजिस्ट्रेशन झालं का मग आशीर्वाद. आमेन. देवाचा आशीर्वाद असा आहे, ज्यांना फक्त पैसा मिळाला, ज्यांच्याकडे फक्त आशीर्वाद आहे, ज्यांच्याकडे फक्त गाडी बंगला आहे, ज्यांच्याकडे फक्त पैसा अडकाय, लक्षात घ्या, देव जर त्यांच्याकडे नाही ना, हा आशीर्वाद देवाकडून नाहीच आहे. कारण सैतान पण म्हणतो ना, काय म्हणतो येशूला, तू माझ्या पाया पड, जगातलं वैभव मी कोणाला देऊन टाकेल, तुला देऊन टाकेल. तो पण देऊ शकतो ना, पण देव कधीच असा आशीर्वाद देत नाही. देवाला जो आशीर्वाद द्यायचा आहे ना तो तारणासोबत असतो. आमेन. तो उद्धारासोबत असतो. हालेलुया. तो परमेश्वराच्या नीतिमत्वासोबत असतो. परमेश्वर त्याचा आशीर्वाद देवाच्या वचनाप्रमाणे देतो. आमेन. एक उदाहरण बायबल मधून आपण वाचू. इयोबाचं पुस्तक काढा बरं. इयोब याचा पहिला अध्याय. इयोब 1 आणि वचन 1 पासून पुढे वाचा. आता नीट लक्ष द्या. इयोबाच्या बाबतीत. ऊस देशात एक पुरुष होता. ऊस देशामध्ये एक पुरुष होता. त्याचे नाव इयोब असे होते. त्याचे नाव इयोब होते. तो सात्विक व सरळ होता. नीट लक्ष द्या. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे. तो देवाला भिवून वागे. पापापासून दूर राही. पापापासून दूर राही. मला एक सांगा, इयोबाची पहिली ओळख बायबल मध्ये काय दिलेली आहे? तो श्रीमंत होता, त्याच्याकडे खूप पैसा होता, तो प्रतिष्ठित होता, हे का तो धार्मिक होता? नीट लक्ष द्या. देवाच्या वचनामध्ये ज्याही अशा लोकांची ओळख दिलेली ना, पहिले त्यांची धार्मिकता तुम्हाला दिसेल. हालेलुया. इयोबाच्या पत्राची सुरुवात, इयोबाच्या पुस्तकाची सुरुवात होत असताना, इयोबाची ओळख करत असताना देवाचं वचन पहिले त्याची धार्मिकता दाखवतं. हालेलुया. परत एकदा वाचा ते वचन. ऊस देशात एक पुरुष होता. हा. त्याचे नाव इयोब असे होते. इयोब होते. तो सात्विक व सरळ तो होता. सात्विक व सरळ होता. हा. तो देवाला भिवून वागे. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. व पापापासून दूर राही. ही इयोबाची ओळख आहे. आमेन. हा. मग पुढे वाचा. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. आता इथून सुरू झाले आशीर्वाद. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे. 7,000 मेंढरे. 3,000 उंट. 3,000 उंट. बैलांच्या 500 जोड्या. बैलांच्या 500 जोड्या. 500 गाढवी एवढे त्याचे धन. हे त्याचे धन होते. धन केव्हा आलं? अगोदर का नंतर? पहिले काय ओळख आहे? सात्विक, धार्मिक आणि नीतिमान. हालेलुया. जो देवाचं भय धरून चालणार आहे, त्याच्यानंतर त्याची संपत्ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आमेन. परमेश्वराच्या नजरेमध्ये तुमची ओळख पहिले धार्मिक असली पाहिजे. हालेलुया. देव पहिले तुमची आत्मिक पातळी पाहतो. परमेश्वर पहिली तुमची ओळख ही तयार करतो की सात्विक, धार्मिक, सरळ आणि नीतिमान. आमेन. देवाचं भय बाळगणारा, आणि त्याच्यानंतर पैसा, त्याच्यानंतर त्याची संपत्ती, त्याच्यानंतर त्याचे गुरढोरं, आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. हालेलुया. ही इयोबाची ओळख आहे. आमेन. हा. नीट लक्ष द्या. आता एक वचन वाचू अजून आपण. इयोब पहिला अध्याय आणि 6 वचनापासून पुढे. एक दिवस असा आला की. आता नीट लक्ष द्या. ह्या वेळेस आता अशी परिस्थिती आहे इयोबाच्या पुस्तकामध्ये की परमेश्वर स्वर्गात आहे आणि सर्व स्वर्गदूत आणि सैतान पण त्यांच्यामध्ये येऊन उभा आहे. बरोबर आहे ना? हा. आता बघा, एक दिवस असा आला की, वाचा. त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले. देवपुत्र परमेश्वराच्या समोर येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. हा. त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर
सैतानाला म्हणाला, परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कुठून आलास? हा, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. नीट लक्ष द्या. सैतान काय म्हणतो? मी कुठं फिरून आलो? पृथ्वीवर हिंडून फिरून आलो. हा, परमेश्वराने सैतानाला विचारले, हा? माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते का? परमेश्वर सैतानाला कोणाची ओळख देतोय? इयोबाची. कोणाची आठवण करून देतोय? की माझा सेवक इयोब, याला तू ओळखतो का? याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? पुढे वाचा. भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. काय ओळख देतो परमेश्वर त्याची? सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, त्याच्या तोडीचा, श्रीमंत, खूप पैसेवाला, धनाढ्य, ज्याला सगळे लोक ओळखतात, त्याच्या तोडीचा कोणी नाही असं म्हटलंय का? परमेश्वर म्हणतो सरळ, सात्विक, देवाचं भय बाळगणारा, पापापासून दूर राहणार, त्याच्या तोडीचा कोणीच नाही. हालेलुया. परमेश्वर नेहमी तुमची ओळख हीच करू इच्छितो. हालेलुया. लक्षात घ्या, देवाला कौतुक नाही तुमच्याकडे काय पैसा आहे तो. परमेश्वराला कौतुक नाही जर तुमच्याकडे प्रतिष्ठा आहे. परमेश्वराला त्या गोष्टीचं कौतुक नाही की तुमच्याकडे किती मोठं घर आहे. देव त्या गोष्टी तुमच्यामध्ये शोधतो. सरळपणा आहे का? सात्विकता आहे का? देवाचं भय आहे का? नीतिमत्ता आहे का? धार्मिकता आहे का? परमेश्वर पहिल्यांदा ते शोधतो. आणि म्हणून परमेश्वर इयोबाची ओळख त्या सैतानाला म्हणतो, तू त्याला पाहिलं का? तो धार्मिक, नीतिमान, सरळ, देवाचं भय बाळगणारा, त्याच्या तोडीचा कोणीच नाहीये. हालेलुया. ही देवाच्या नजरेमध्ये इयोबाची ओळख होती. आमेन. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. हालेलुया. देव ओळख करून देतो तुमची आणि माझी. तुम्हाला माहिती, अशा पद्धतीने की हा सरळ आहे, अधार्मिक आहे. देवाला हे आवडतं सांगायला त्याच्या लेकरांबद्दल. हे नाही आवडत की हा माझा मुलगा नोकरी करतो, हा माझा मुलगा खूप पैसा कमवतो, यांनी खूप मोठं घर बांधलं, याच्याकडे इतक्या लाखांची गाडी आहे. परमेश्वराला ह्या गोष्टीचं कौतुक नाही. पण जेव्हा एक धार्मिक व्यक्ती धार्मिक जीवन जगतो ना, देवाला अभिमान वाटतो त्याच्याबद्दल सांगायला. हालेलुया. परमेश्वराला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. आणि म्हणून देव सैतानाला आवर्जून विचारतो, लक्ष गेलं का? कारण देवाला माहिती होतं हा अशांना शोधत फिरतो. सैतान कोणाला शोधत फिरतो? अशांनाच. सैतानाचं लक्ष अशाच लोकांकडे असतं. नीट लक्ष द्या. एकदा सैतानाचे दूत सैतानाला शोधत होते. सैतानाचे दूत कोणाला शोधत होते? सैतानाला. शोधत 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 त्या सैतान भेटतच नव्हता त्यांना. मग त्यांना असं वाटलं ना, दारूच्या अड्ड्यावर सापडेल सैतान. कुठे सापडेल? कान देऊ नाही का? मग सैतानाचे दूत त्याला शोधायला दारूच्या अड्ड्यावर गेले, पण सैतान त्यांना सापडला नाही. तिथून पुढे निघाले, जुगार खेळत होते लोक. त्याला वाटलं, त्या दूतांना वाटलं सैतानाच्या, की नक्की सैतान तिथं सापडेल. तिथं गेले, तिथं पाहिलं, तिथं पण सैतान नव्हता. एके ठिकाणी मारामाऱ्या चालल्या होत्या, दंगल चाललेली होती, लोक एकमेकांना मारत होते. त्यांना वाटलं 100% सैतान तिथं सापडेल. तिथं पाहिलं, शोधलं, सैतान तिथं पण नाही सापडलं. जिथं जिथं पाप होत होतं ना, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी सैतानाला शोधलं, त्या सैतानाच्या दूतांनी. पण सैतान त्यांना सापडला नाही. मग ते कामोदला आले. कुठं आले? अरे बोला, कुठं आले? कामोदला ह्या चर्च जवळ आले. इथं चर्च ना माग, चर्च जवळ आले. सैतान या झाडावर बसलेला होता. कुठं बसलेला होता? बोला, कुठं बसला होता? झाडावर. कान देऊ नाही का? मग सैतानाचे दूत आले आणि त्यांनी पाहिलं की सैतान या चर्चच्या बाहेर या झाडावर बसलाय. ते त्याला म्हटले, महाराज तुम्ही इथं काय करतायत? आम्ही तुम्हाला दारूच्या अड्ड्यावर शोधलं, तुम्ही तिथं सापडले. आम्ही जुगारीच्या अड्ड्यावर शोधलं, तुम्ही सापडले. जिथं दंगल चालू होती तिथं तुम्ही सापडले नाही, आणि तुम्ही या चर्चच्या बाहेर काय करतायत? सैतानाने काय उत्तर दिलं माहिती का? जो दारूच्या अड्ड्यावर आहे ना, तो माझाच आहे. जो मारामाऱ्या करतोय ना, तो माझाच आहे. जो जुगार खेळतोय ना, तो, आणि जो पापात आहे ना, तो माझाच आहे. या चर्च मध्ये जे बसलेले आहेत ना, ते मला पाहिजे. समजते? कोणाकडे लक्ष? सैतानाचं. नीतिमानांकडे, धार्मिकांकडे. तुम्हाला माहितीये, चोर येतो चोरीने नाश करण्यासाठी. देवाचं वचन म्हणतं, काय चोरतो सैतान? तो काय चोरू इच्छितो? सैतानाला तुमचा पैसा नाही चोरायचा, तो तर द्यायला तयार आहे. सैतानाला संपत्ती नाही चोरायची, तो तर द्यायला तयार आहे. तो येशूला सुद्धा द्यायला तयार जा. त्याला तुमची धार्मिकता चोरायची इच्छा आहे. त्याला तुमच्यामध्ये जे वचन असतं ना, ते वचन चोरण्याची इच्छा आहे. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या चोरण्याची इच्छा आहे. त्याच्यामध्ये जो चांगला स्वभाव तुमच्यामध्ये आहे ना, तो चोरण्याची इच्छा आहे. जे देवाचे गुण तुमच्यामध्ये आहे ना, ते चोरण्याची इच्छा आहे. बायबल म्हणतात, तो येतो चोरी आणि नाश आणि घात हत्या करण्यासाठी. हालेलुया. त्याला जगातल्या गोष्टी नकोय प्रियांनो. लक्षात घ्या, तो
तो त्याला माहिती आहे देवाचं खरं धन कोण आहे. देवाचं खरं धन कोण आहे. संतती ही परमेश्वराने दिलेला धन आहे. मग तुम्ही आणि मी कोणाची संतती आहोत. मग आपण धन झालो ना. मग सैतानाला पैसा नकोय, त्याला हे धन चोरायचंय. हालेलुया. कारण आपण देवाची लेकरं झालेली आहोत. आमेन. त्याला माहिती देवाचं धन हेच आहे. हालेलुया. हेच आहे परमेश्वराचं धन. आणि म्हणून तो तुम्हाला आणि मला चोरण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहितीये म्हणून देवाने विचारलं योबाकडे तुझं लक्ष गेलं का. आणि योबाबद्दल देव म्हणतो तो सरळ, सात्विक, सरळ, परमेश्वराचं भय बाळगणारा आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. पुढे वाचा आता ते वचन कंटिन्यू करा. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले. आता नीट लक्ष द्या. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योग देवाचे भय काय फुकट बाळगतो. हा, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस ना. हा. तू त्याच्या हाताला यश दिले आहेस हा. ना. व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. हा. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वात लावून तर पहा. तू देवा तुझा हात पुढे करून त्याच्या संपत्तीला लावून तर पहा. म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. तुम्हाला माहिती सैतानाने परीक्षा कसली पाहिली. नीट लक्ष द्या. सैतानाने परीक्षा योबाची नाही पाहिली, त्याच्या धार्मिकतेची पाहिली. बोला कसली पाहिली. सैतानाने हे पाहिलं. नीट लक्ष द्या. सैतानाने हे पाहिलं इयोब धार्मिक आहे म्हणून श्रीमंत आहे का श्रीमंत आहे म्हणून धार्मिक आहे. ही त्याने परीक्षा पाहिली. हालेलुया. त्याने काय परीक्षा पाहिली की इयोब जो धार्मिक आहे ना, पैसा आहे म्हणून धार्मिक आहे का धार्मिक आहे म्हणून पैसा आहे. कळतंय का मी काय. परीक्षा धार्मिकतेची आहे. हालेलुया. तुम्ही जे धार्मिक जीवन जगतात ना, जर पैसा काढून घेतला का तेवढेच धार्मिक राहाल. नोकरी निघून गेली तेवढेच धार्मिक राहाल. आज योग्यता आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही सेवा करताय, जर ती योग्यता काढून घेतली काय तुम्ही तेवढेच धार्मिक राहाल. आज मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दिवसाचा काळ असा आहे ना, नोकरीवर गदा आली ना तर देवाला सोडायला लोक मागं पुढं पाहणार. अरे बोला मागं पुढं पाहणार. मग तेव्हा कळेल तुमची धार्मिकता नोकरीमुळे का नोकरी धार्मिकतेमुळे नोकरी आहे. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय. ज्या वेळेस जी गोष्ट आज तुम्हाला सुख देते ना, तुम्ही म्हणता देवाने मला नोकरी दिली, देवाने मला नोकरी दिली असं म्हणताना ना देवासाठी नोकरी सोडायची पण तयारी ठेवा. हालेलुया. नोकरी कोणी दिली असं आपल्या तोंडाने म्हणतो. नोकरी जर सोडायची वेळ आली तर नाही ना, सेवेला गरज आहे, तयारी ठेवा. जर म्हणतात ना देवाने दिली, तयारी ठेवा. हालेलुया. मग कळतं तुमची धार्मिकता कशासाठी आहे. जर तुम्ही श्रीमंत आहात, नोकरी करतात म्हणून धार्मिक असाल ना, नोकरी गेल्यानंतर धार्मिकता पण निघून जाईल. पण धार्मिकतेमुळे नोकरी असेल ना, एक गेली तर 4 मिळतील. हालेलुया. एक गेली तरी परत किती मिळतील. 4 मिळतील. लक्षात घ्या. तुमचा आशीर्वाद धार्मिकतेमुळे असला पाहिजे. आमेन. आशीर्वादामुळे धार्मिक होऊ नका. समजते का. आशीर्वादामुळे धार्मिक होऊ नका. देवाने काहीतरी दिलं का उपकार स्तुती करायची. आभार स्तुती, उपकार स्तुती मीटिंग. आणि नाही दिलं मग तू कोण आणि मी कोण. कळतं का मी काय सांगतोय. उपकार स्तुती केव्हा आठवते आपल्याला, जेव्हा देवाने काहीतरी उपकार आणि नाही केले. मग नाही केले मग अरे बोला ना, नाही करत. कारण आपली धार्मिकता कशामुळे. आशीर्वादामुळे. आशीर्वाद असतील तर मी धार्मिक आहे, आशीर्वाद असतील तर मी खर्च करायला तयार आहे, आशीर्वाद असतील तर मी सेवा करायला तयार आहे. अरे आशीर्वाद जर निघून गेले काय तुझी तयारी असेल का. सैताने देवाला काय म्हणतो माहिती का, तू त्याच्या सर्वस्वावर कृपा ठेवलेली ना म्हणून तो तुझी सेवा करतो, म्हणून तो तुला तुझी उपासना करतो, म्हणून तो धार्मिक जीवन जगतो, म्हणून तो तुझी सेवा करतोय. लक्षात घ्या. सैतानाने योबाच्या धार्मिकतेची परीक्षा पाहिली. हालेलुया. प्रियांनो, तुमची धार्मिकता पैशामुळे असू देऊ नका, आशीर्वादामुळे आपली धार्मिकता असू देऊ नका. धार्मिकतेमुळे आशीर्वाद असले पाहिजे. आमेन. आपल्या नीतिमत्वामुळे आपले आशीर्वाद असले पाहिजे. जर तुमच्यामध्ये धार्मिकता टिकून राहील ना, मी तुम्हाला सांगतो आशीर्वाद अनेक पटीने परत येतील. हालेलुया. सैतानाने योबाचं सगळं घेऊन टाकलं एका दिवसामध्ये. होत्याचं नव्हतं झालं. इयोब एका दिवसात कंगाल झाला. बोला काय झाला. इयोब कंगाल झाला. पण एक वचन वाचू आपण. इयोब 1:20-22 वाचा बरं. इयोब 1:20-22. मग इयोबाने उठून आपला झगा फाडला. हा, जेव्हा इयोबाची सगळी संपत्ती मुलं बाळ एकाच दिवसात निघून गेले, मग इयोबाने आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, आपले डोके मुंडले, व भुईवर पाय
जमिनीवर पालथे पडून कोणाला दंडवत घातले? देवाला दंडवत घातले. हा, तो म्हणाला, आणि देवाला म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो, मी मातेच्या उदरातून नग्न आलो, आणि तसाच जेथून नग्न आलो तिथे परत जाणार. तसाच जसा जिथून नग्न आलो तिथून परत जाईल. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. हालेलुया. सैतानाने फक्त संपत्ती चोरली. बोला, काय चोरली? धार्मिकता चोरू शकला, नीतिमत्व चोरू शकला, विश्वास चोरू शकला नाही. हालेलुया. नीतिमान जीवन त्याचं चोरू शकला नाही. नीट लक्ष द्या, सैतानाची एक लिमिट आहे, तेवढंच तो चोरू शकतो, त्याच्या वर तो चोरू शकत नाही. तुमची धार्मिकता तुमच्या हातामध्ये आहे. आमेन. तुमचं आणि माझं नीतिमत्व आपल्या हातामध्ये आहे. सैतान त्याला हात लावू शकत. परीक्षा पाहिजे तो, फक्त परीक्षा पाहिजे. एका दिवसात कंगाल होणं सोपं नाही ना हो, सोपं नाही ना. एवढी संपत्तीची रोजची सवय आहे त्याला. मोकळ्या पैशात राहण्याची सवय योबाला, रोज 5 पक्वान्न खाण्याची सवय योबाला. एवढं सोडा, त्याचे मुलं आणि मुली मरून गेले एका दिवसामध्ये. एका दिवसामध्ये कंगाल तर झाला, घर ओसाड पडलं, घर सुन होऊन गेलं योबाचं. तरी सुद्धा तो म्हणतो, देवाने दिलं आणि देवाने. त्याला माहिती होतं हे जे सगळं भेटलं होतं ना, धार्मिकतेमुळेच भेटलं होतं. आमेन. आणि ही धार्मिकता अजून पण आहे, म्हणजे येणाऱ्या दिवसात परत भेटेल. हालेलुया. धार्मिकता टिकून ठेवा, आशीर्वाद परत येतील. आमेन. नीतिमत्व टिकून ठेवा, आशीर्वाद परत येतील. कारण मेन आशीर्वादाचा स्रोतच धार्मिकता आहे. हालेलुया. देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या मागे येतील. आमेन. मेन आशीर्वादाचा जो स्रोत आहे ना प्रियांनो, तो सांभाळून ठेवा. हालेलुया. नीट लक्ष द्या. एका माणसाला एक कोंबडी मिळाली एका बाजारात. काय भेटली? त्यांनी कोंबडी विकत आणली. घरी आणल्यानंतर त्याला कळलं की कोंबडी सोन्याचं अंड देते. कोंबडी कसलं अंड देते? सोन्याचं. पहिल्याच दिवशी सोन्याचं अंड दिलं कोंबडीने. माणूस खुश होऊन गेला की कशी कोंबडी भेटली. अरे बोला, कशी कोंबडी भेटली? सोन्याचं अंड देणारी. त्याने पाहिलं, चेक केलं तर खरंच सोन्याचं होतं. बाजारात गेला, विकलं, पैसे भेटले. हालेलुया. आता रोज कोंबडी काय द्यायला लागली? सोन्याचं अंड. याला रोज एक अंड मिळायचं, जायचा, विकायचा, पैसे मिळायचे. श्रीमंत झाला, गरिबी गेली, रोज एक एक अंड. आता नीट लक्ष द्या, बरेच दिवस गेले, असे अनेक अंडे भेटले, पैसे केले, सगळं मिळालं. त्याने विचार केला, आता एक अंड परवडत नाही. एक अंड कशाला परवडल? एक काम करू, हिच्या पोटात जेवढे अंडे असतील ना, एकचदा काढून घेऊ. काय विचार केला त्याने? ह्या कोंबडीच्या पोटात जेवढे अंडे असतील ना सोन्याचे, एकचदा काढून घेऊ. रोज रोज कशाला एक, सगळे एकचदा काढून घेऊ. त्याने काय केलं? त्या कोंबडीला घेतलं आणि कापलं आणि पोट फाडलं आणि त्याने विचार केला, सगळे अंडे काढू. एकही अंड सापडलं नाही. एकही अंड सापडलं नाही. तुम्हाला माहिती, स्रोत होता तो आशीर्वादाचा, तोच त्याने संपवला. जिथून आशीर्वाद भेटणार होता ना, त्यालाच त्याने मारून टाकलं. बऱ्याचदा आपण धार्मिकता संपून टाकतो आशीर्वादाच्या नादामध्ये. हालेलुया. आशीर्वादाच्या मागे एवढं नका जाऊ की जो आशीर्वाद देणार आहे ना तोच निघून जाईल. ज्याच्याकडून मला आशीर्वाद मिळतोय ना, तो माझ्या सोबत असला पाहिजे. आशीर्वाद अनेक पटीने भेटतील. हालेलुया. हालेलुया. देव तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत असणं गरजेचं आहे. तुम्हाला काही कमी पडणार, कसलीच कमी पडणार नाही. हालेलुया. तो देव आपल्या सोबत असणं पाहिजे. तो आशीर्वादाचा वाटा टिकून ठेवा. इयोबाचं सगळं निघून गेलं, धार्मिकता तशीच होती. आमेन. कारण सैतान धार्मिकता चोरू शकला नाही. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, एक वचन आपण वाचू. इयोब याचा 42वा अध्याय, इयोब 42 आणि वचन 10 पासून पुढे वाचा बरं. नीट लक्ष द्या. इयोबाची धार्मिकता टिकलेली होती, बाकी सगळं संपून गेलेलं होतं. पण जेव्हा परमेश्वराने परत अनुग्रह केला, तेव्हाच हे वचन आहे. वाचा परत. हा, 10 पासून पुढे. इयोबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली, हा? तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला. परिहार केला. पूर्वी इयोबाची मालमत्ता होती, पूर्वी इयोबाची जी मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. तिच्या दुप्पट दिले. हालेलुया. किती भेटले? दुप्पट भेटले. का? कारण काय टिकून होती? धार्मिकता. बोला, काय टिकून होती? धार्मिकता राहील ना, परत भेटेल. हालेलुया. संपून गेलं ना तरी परत भेटेल. आमेन. देव संपू देणार नाही. तुमची धार्मिकता आणि विश्वास योग्यता टिकून ठेवा. हालेलुया. सारपत येथील विधवेकडे एलिया गेला ना,
परमेश्वराने सगळ्या इस्रायलामधून तिलाच निवडलं होतं. आमेन. येशू पण म्हणतो ना की इस्रायलामध्ये खूप विधवा होत्या, तरी देवाने कोणाला निवडलं? सारपत येथील विधवेला. का? धार्मिकता असेल ना तिच्या ठाई. ती काय म्हणती एलिया आल्यानंतर? ती म्हणते देवाच्या जीविताची शपथ मी खरं सांगते. हालेलुया. एवढंच मूठभर पीठ आहे आणि थोडस कुपीमध्ये तेल आहे. एकच भाकर करेल, अर्धी मी खाईल, अर्धा माझा मुलगा खाईल आणि आम्ही मरून जाऊ. जे आहे ते सांगितलं. देवावर भरोसा आहे हे पण सांगितलं. देवावर विश्वास आहे हे पण सांगितलं. लक्षात घ्या, धार्मिकता तिच्या ठाई होती. हालेलुया. तिला एलियाने म्हटलं एक काम कर, जा पाणी घेऊन ये आणि येताना एक भाकर आण. मी तुला सांगतो, पूर्ण दुष्काळ संपेल तरी तुझं पीठ आटणार आणि कुपीमधलं तेल संपणार. तिने विश्वास ठेवला. मला काय ठेवला? ती गेली, भाकर आणली, एलियाला खाऊ घातली. बायबल म्हणतं सगळा दुष्काळ संपला तरी सुद्धा तिचं पीठ आटलं, संपलं नाही. का माहिती का? कारण तिची धार्मिकता तिच्या ठाई होती ना. आशीर्वाद येतच गेले. आमेन. आशीर्वाद खुंटले, संपले नाही. लक्षात घ्या, परिस्थिती कितीही बिकट होऊ द्या, तुमची धार्मिकता टिकून ठेवा. आमेन. आज जे आहे कदाचित उद्या नसेल, पण एक लक्ष द्या, धार्मिकता आजही असली पाहिजे, उद्याही असली पाहिजे. नीतिमत्व आजही असलं पाहिजे, उद्याही असलं पाहिजे. कारण हेच नीतिमत्व तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देईल. हालेलुया. योबाला कसा आशीर्वाद भेटला? दुप्पट. वाचा. मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले. आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिटाव सोन्याची अंगठी दिली. परमेश्वराने योबाची उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. हालेलुया. देवाने त्याचं उत्तर वय म्हणजे नंतरचं वय पहिल्यापेक्षा अधिक समृद्ध केलं. आमेन. पुढे वाचा. 14,000 मेंढरे. पहिले 7,000 होती. वाचा तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये. पहिले किती हजार होती? 7,000 मेंढरे होती. आता किती झाली? 14,000. पुढे 6,000 उंट. पहिले 3,000 उंट होते, आता किती झाले? 6,000. पुढे बैलांच्या 1,000 जोड्या. पहिले 500 जोड्या होत्या, आता किती झाल्या? 1000. का मला सांगा ना, योबामध्ये फक्त धार्मिकता टिकून होती म्हणून दुप्पट आशीर्वाद त्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला. आमेन. मी तुम्हाला सांगतो, देवाशी विश्वास योग्य राहा. प्रथम पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. आमेन. बाकी सगळ्या गोष्टी दुपटीने परमेश्वर परत करायला समर्थ आहे. हालेलुया. आशीर्वाद त्यालाच म्हणायचा. तुमच्या जीवनामध्ये पहिले धार्मिकता दिसली पाहिजे. मला काय दिसली पाहिजे? नीतिमत्व दिसलं पाहिजे, सरळपणा दिसला पाहिजे, सात्विकपणा दिसला पाहिजे. नुसता पैसा दिसत असेल ना, देवाकडून नाही हा आशीर्वाद. नुसती नोकरी दिसत असेल ना, देवाकडून नाही. आज अनेक ख्रिस्ती लोकांना वाटतं 2-2 जण नोकऱ्या करतो, याला आशीर्वाद नाही म्हणत. हो, कोणी सांगितलं याला आशीर्वाद म्हणतात? हा आशीर्वाद नाहीये. तुमच्या जीवनामध्ये नीतिमत्व दिसू द्या, धार्मिकता दिसू द्या, उद्धार दिसू द्या, घरामध्ये शांती दिसू द्या, तुमच्या लेकरांमध्ये उद्धार दिसू द्या. ज्या वेळेस ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये दिसतील ना, तर समजायचा हा देवाकडून आलेला आशीर्वाद आहे. हालेलुया. कारण परमेश्वर पहिले नीतिमत्व देतो आणि त्याच्यानंतर आशीर्वाद देतो. आमेन. आणि वाट पाहतो प्रभू. काय पाहतो? योबाची पण वाट पाहिली. सगळं निघून गेलं ना, योबाला बऱ्याच वेळ राखेत बसावं लागलं. कुठं बसावं लागलं? जागा सोडावी लागली योबाला, राखेमध्ये वेळ घालवावी लागली. एकदम भयानक परिस्थितीमध्ये वेळ गेली त्याची. पण तुम्हाला माहितीये, धार्मिकता त्याही परिस्थितीमध्ये टिकून होती. आमेन. आणि ती धार्मिकताच त्याला परत एकदा उंच शिखरावर घेऊन गेली. आमेन. दुपटीचा आशीर्वाद योबाच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला परत दिला. म्हणून तुम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं, प्रथम पहिल्याने तुम्ही त्याचे नीतिमत्व आणि त्याचे राज्य मिळवण्यासाठी झटा. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. तो परत देईल, दुपटीने देईल, तो अजून आशीर्वादित करेल. हालेलुया. हे आशीर्वाद देवाकडून असतात. आमेन. एक वचन वाचू. मी जेव्हा हे वचन वाचतो ना, मला म्हणजे काय कळत नाही नेमकं. भयानक आहे. उपदेशकाच्या पुस्तकात वाचू आपण ते वचन. उपदेशक 2. हसू येतं ह्या वचनाचं, पण ती सत्यता आहे. वाचू आपण. उपदेशक 2 वचन 26 वाचा बरं. जो देवाच्या दृष्टीने चांगला. नीट लक्ष द्या. बघा. जो देवाच्या दृष्टीने चांगला, त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो. ज्ञान व सुख देतो. नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. देवाचं वचन काय म्हणतं? जो देवाच्या दृष्टीने काय आहे? चांगला, त्याला देव काय देतो?
बुद्धी, ज्ञान आणि सुख. पैशाचा उल्लेख नाहीये, जगातल्या आशीर्वादाचा उल्लेख नाहीये. जे देवाकडे ना ते देतो तो. हालेलुया. हा, काय काय देतो? बुद्धी, ज्ञान व सुख. आमेन. हा, या तिघ गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही. हे कोण देतो? देव. आता बघा, हा परत एकदा वाचा हेच वचन, रिपीट करा. जो देवाच्या दृष्टीने चांगला, जो देवाच्या दृष्टीने चांगला. फुलसिंग पास्टर पुढे या. आता नीट लक्ष द्या. हा देवाच्या दृष्टीने काय आहे? चांगला. हा, याला देव 3 गोष्टी देतो. काय देतो? किती गोष्टी? 3. बुद्धी, ज्ञान आणि सुख. हालेलुया. हा, अजून एक जण या. पास्टर या, वाईट वाटून घेऊ नका, फक्त इथं उभे राहा. आता वाचा पुढचं वचन. धन मिळवून साठवण्याचे कष्ट हा, देव पाप्यांवर लागतो. पाप्यांवर लागतो. सांगतोय फक्त. परत वाचा तेच. धन मिळवून साठवण्याचे, धन मिळून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लागतो. देव कोणावर लागतो? जे बँक बॅलन्स वाढवतायत ते काय आहेत बरं? जे नुसते आपल्या बँका भरतायत ते काय आहेत बरं देवाच्या दृष्टीने? कारण हे कष्ट आहे. कोणावर लागतो? देव. आणि नीतिमानाला देव काय देतो? ज्ञान, बुद्धी, सुख. अजून पुढे गंमत आहे. वाचा. अशासाठी की परत वाचा, पूर्ण वाचा. हा, जो देवाच्या दृष्टीने चांगला, जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, त्याला बुद्धी, ज्ञान व सुख देतो. धन मिळून साठवण्याची कष्ट देव पाप्यावर लागतो. अशासाठी की देवाच्या दृष्टीने जो चांगला, देवाच्या दृष्टीने हा जो चांगला, त्याला ते द्यावे. हे धन याला भेटावं. कोणाला भेटावं? साठवल कोण? पापी. बोला कोण? आणि फायदा कोणाला होईल? जो देवाच्या दृष्टीने चांगला. आलेले नीट लक्ष द्या. ज्यांना वाटतं ना खूप आमचा बँक बॅलन्स वाढलेला आहे, तो तुमच्या काहीच कामाचा नाही. एक दिवस तिथून काढेल देव आणि जो चांगला आहे ना त्याला देईल. आमेन. तुम्ही राहाल तसेच बोंबलत. लागा पैशाच्या मागे. वाढवा बँक बॅलन्स, वाढवा. सोनं चांदी विकत घ्या. माझ्याकडे 2 तोळे, 5 तोळे, 10 तोळे सोनं आहे, याचं कौतुक करा. माझ्या बँकेमध्ये 1 करोड साठवलेले कौतुक करा. मी तुम्हाला सांगतो, एक दिवस असा येईल ना, देव ते काढेल आणि जो चांगला आहे ना देवाच्या दृष्टीने त्याच्या हातात सोपवून देईल. हालेलुया. बायबल म्हणतं हे कष्ट आहे पाप्यावर लादलेलं. काय? कोणतं? पैसा, पैसा साठवणं. किती अद्भुत वचन आहे. आमेन. साठवा. आता साठवा ना, साठवा. आम्ही आमच्या मुलाबाळा बसा बसा. आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी साठवतो. त्याच्याबद्दल पण एक वचन आहे. वाचा. स्तोत्रसंहिता काढा. स्तोत्रसंहिता. लोक म्हणतात, ब्रदर मग मुलाबाळांचं कोण बघेल? आम्हाला साठवावं लागेल. वाचा ना, वचनात सगळं लिहिलेलं आहे. वाचा. स्तोत्रसंहिता 17, 14 ते 15 वाचा. स्तोत्रसंहिता अध्याय 17 वचन 14 आणि 15. हा. हे परमेश्वरा, हे दावीद काय म्हणतो? हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे. ज्या लोकांना वाटतं माझं सगळं वतन ह्या जगातच आहे, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतो, आणि तूच त्यांचं पोट तुझ्या भांडारातून भरतो, अशा मानवांपासून, अशा लोकांपासून, ऐहिक मानवांपासून, अशा दैहिक आणि ऐहिक माणसांपासून आपल्या हाताने माझा जीव सोड. मला त्यांच्यापासून तू दूर ठेव. हा, ते आपल्या संततीतच तृप्त असो. असे लोक आपल्या संततीतच तृप्त असो. ते खुश होतात आपल्या लेकरांना बघून. आमच्या लेकरांसाठी आम्ही हे केलं, ते केलं, नोकरी लावली, आज ते लेकरांकडे एवढा पैसा आहे आणि त्यांच्यासाठी घर बांधलं, बंगला बांधला. तुम्हाला माहिती बायबल काय म्हणतं? दावीद म्हणतो, अशा ऐहिक लोकांपासून माझा जीव सोडव, ते आपल्या मुलाबाळांमध्येच खुश असोत. आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवत, मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. आमेन. पापी लोकांबद्दल म्हणतोय, यांना करू दे ते उद्योग, मी तर फक्त नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचं दर्शन घडावं. आमेन. आमेन. तुम्हाला माहिती प्रियांना, ज्या धडपडीमध्ये आपण चाललेलो आहोत ना, देवाची इच्छा नाही की तुम्ही त्या धडपडीत जगाव. कारण बायबल म्हणतात जगातले लोक पण त्याच्यासाठीच धडपडतायत. मग तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे मला सांगा. देव भेटला ना तुम्हाला. कोण भेटला? मग काहीतरी वेगळं तर असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, काहीतरी वेगळं. अरे धडपडच करायची ना तर देवाला प्राप्त करण्याची करा. धडपडच करायची ना धार्मिकता वाढवण्याची करा. धडपडच करायची ना तर त्याच्या नजरेत नीतिमान ठरता येईल याची करा. पैशासाठी कशाला धडपडतायत?
बँक बॅलन्स वाढवण्यासाठी कशाला धडपडत आहेत, जगातली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कशाला धडपडत आहेत. बायबल म्हणतं पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया. पहिल्याने ही देवाची इच्छा आहे. आमेन. एक वचन वाचा, सफन्याचं पुस्तक काढा. सफन्या याचा पहिला अध्याय. सफन्या याचा पहिला अध्याय वचन 18 वाचा. परमेश्वराच्या क्रोध दिनी, परमेश्वराच्या क्रोध दिनी म्हणजे शेवटच्या दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने, त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही. त्यांचा बचाव होणार नाही. मग कशाने होईल हो बचाव? पैशाने तर होणार नाही, मग कशाने होईल? अरे बोला, धार्मिकता. हालेलुया. त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणारच नाहीये. आणि सगळ्यात जास्त काय साठवतोय आपण? अरे बोला, काय साठवतोय? बायबल म्हणतं तुझ्या संपत्तीचा तुझ्यासोबतच नाश होईल. तुझ्यासोबतच नाश होईल. बायबल म्हणतं शेवटच्या दिवशी तुझ्या सोन्या रुपयाने तुझा बचाव होणार नाही. पुढे वाचा. त्याच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करेल. त्यावेळेस कोणीच आपला पैसा दाखवून वाचू शकणार नाही. आणि आज मनुष्य कशाच्या मागे लागलाय? पैशाच्या. बोला, देवाची इच्छा तुम्ही देवाच्या मागे लागा. आमेन. धार्मिकतेच्या मागे लागा, कारण तीच धार्मिकता तुम्हाला शेवटच्या काळी वाचवेल. हालेलुया. तेच नीतिमत्व तुम्हाला शेवटच्या काळी वाचवेल प्रियांनो. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे पहिल्याने तुम्ही त्याची धार्मिकता आणि त्याचे राज्य मिळवण्यासाठी झटा, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे पहिल्याने त्या गोष्टी करा, मग तुम्हाला हे मिळेल. असं मिळेल ना, गेलं तरी परत भेटेल. हालेलुया. सैतानाने चोरून घेतलं ना तरी दुप्पट भेटेल, कारण देणारा तुमच्या सोबत आहे ना. आमेन. देणारा तुमच्या सोबत आहे. हालेलुया. हे ते दिवस आहेत प्रियांनो, देवाकडून धार्मिकता प्राप्त करून घ्या, नीतिमत्व प्राप्त करून घ्या. बाकी सैतानाने कितीही परीक्षा पाहिली, मी तुम्हाला विश्वास आणि खात्रीपूर्वक सांगतो, दुप्पट भेटेल. आमेन. कसं भेटेल? दुप्पट भेटेल. अजिबात घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. योब नाही घाबरला. योब म्हणतो कोणी दिलं? देवाने. कोणी नेलं? ज्याने दिलं ना त्यानेच नेलं. परत तो मला देईल, परत तो मला. देवाचं वचन काय म्हणतं माहिती का? प्रभू येशू म्हणतो चिमण्यांकडे बघा. कोणाकडे बघा? कावळ्याकडे बघा. कोणाकडे बघा? पक्ष्यांकडे बघा. शिका त्यांच्याकडून. देव म्हणतो का? ते पेरत नाही, कापत नाही, तरी सुद्धा काय भरतं त्यांचं पोट. त्यांच्यापेक्षा तुमचं मल कैक अधिक आहे. आमेन. देव म्हणतो त्यांच्यापेक्षा तुमची किंमत अधिक आहे. कोणाकडे बघून शिका? बोला बोला, कोणाकडून बघून शिका? त्यांच्याकडे. हालेलुया. कोणत्या विश्वासाने जगतात मला सांगा ना. मी नेहमी म्हणतो प्राणी आणि पक्ष्यांनी खरंच देवाला ओळखलंय. खरंच कोणाच्याही शेतात जातात आणि खातात, कारण त्यांना माहिती आमच्या बापाचे. ते कधीच तुम्हाला विचारायला येत नाही खाऊ का ना. पक्षी, कावळे ना, बगळे, जेवढेही आहेत कोणाच्याही शेतात जातील आणि खातील, कारण त्यांना माहिती सगळं कोणाच्या बापाचे. इथं आपणच एकमेकांशी भांडतोय, हे माझं, हे तुझं. का? हे आपल्या पापामुळे वाटे पाडलेत आपण. समजतंय का मी काय सांगते? आपल्याला वाटतं नाही नाही हे माझं आहे, दिलं तर कमी होईल. नाही होणार कमी, मी तुला सांगतो. जाऊ दे, तो देणारा तुझ्या सोबत असला पाहिजे. आमेन. बायबल असं म्हणतं त्या परमेश्वराने फुलांना एवढा सुंदर साज घातलेला आहे ना, की शलमोन सुद्धा त्याच्या अवघ्या वैभवात असा सजला नाही. पैसा असून सुद्धा स्वतःला तसं सजवू शकला. देवाने फुकट सजवलंय. कोणाला? फुलांना. बोला कसं? कोणाला? बघा त्यांचे रंग बघा. हालेलुया. बघा ना त्यांचे रंग. पक्षी बघा, काही रंगीबिरंगी पक्षी असतात, त्यांचे कलर पाहिजे. मोर पाहिलाय? मोर, मोराचा पिसारा पाहिलाय का? किती सुंदर कलर भरलेला आहे. मला सांगा ना, हे पक्षी, हे प्राणी आंघोळीला जातात का? अरे बोला. अरे हा का नाही ते बोला. नाही. ब्युटी पार्लरला जातात? नाही. तरी कसे दिसतात? सुंदर. बोला कसे दिसतात? आणि आम्ही थोबाड घेऊन ब्युटी पार्लरला जातो, तरी गॅरंटी नाही काय दिसण्याची. सुंदर. कारण आपला भरोसा कोणावर आहे?
कोणावर आहे? मेकअपवर ना. आपला भरोसा मनुष्यावर आहे, त्याच्याशिवाय मी सुंदर दिसू शकत नाही. मी तुम्हाला सांगू, मोशे जेव्हा सिनाय पर्वतावरून खाली उतरला ना, बायबल म्हणतं त्याच्या चेहऱ्यातून काय निघत होते? तेजाचे प्रकाशित झाला होता. काय चेहरा? बोला, काय प्रकाशित झाला होता? धार्मिकतेचा मेकअप होता त्याच्या चेहऱ्यावर. आमेन. काय होता धार्मिकतेचा? हा मेकअप किती बी थोपा, समजते का? लेअरवर लेअर लावा, एकावर एक थर द्या, तरी सुद्धा घाम आला ना भूतासारखे दिसतात. मग ते काजळ इकडून असं गळायला लागतं, असं इकडून यायला लागतं. जेव्हा पहिले पाहिलं होतं सुंदर दिसत होतं सगळं, आणि जेव्हा ते घामाने सगळं इकडे व्हायला लागतं ना, तो नवरा दचकून जातो, हे भूत कुठून आलं? हा मेकअप आहे तुमचा. पक्षी कोणावर डिपेंड असतात? त्यांचा मेकअप कोण करतो? फुलांचा मेकअप कोण करतो? अरे वा, हालेलुया. बिचारे डिओ मारत नाही तरी वास येत. आपण डिओ मारून फिरतो तरी शेजारचा आपल्या जवळ बसत नाही घामाच्या वासाने. सगळा भरोसा आपला स्वतःवर आहे. हालेलुया. जो देवावर डिपेंड राहतो ना, परमेश्वर, विचार करायसारखी गोष्ट आहे ना, आदाम आणि हवा. हालेलुया. नवल करायसारखी गोष्ट आहे. जेव्हा देवाने आदाम आणि हवेला बनवलं ना, घर सुद्धा बनवलं त्यांच्यासाठी, घर सुद्धा बनवलं. का बरं? मी आहे तुमची सावली. हालेलुया. देवाचं म्हणणं होतं तुला गरजच नाही कसली, तुझी सावली कोण आहे? मी आहे. तुझे वस्त्र कोण आहे? तुझं सुख कोण आहे? तुझा दागिना कोण आहे? तुझा मेकअप कोण आहे? तुम्हाला माहिती, ज्याच्यासोबत देव आहे ना, तो व्यक्ती सगळ्यात वैभवशाली आहे. हालेलुया. बायबल म्हणतं मोशे जेव्हा सिनाय पर्वतावरून किती दिवसांनी उतरला? किती दिवसांनी? बिना आंघोळीचा कसा उतरायला पाहिजे होता बरं? 40 दिवस मोशेने आंघोळ केली का? अरे बोला ना, तुम्ही नका करू बरं 40 दिवस आंघोळ. कुत्र सुद्धा जवळ उभं राहणार, कुत्र बी नाही उभं राहणार वासाने. किती दिवसाच्या नंतर? आणि मोशे किती दिवसानंतर उतरला? पण बायबल म्हणतं चेहऱ्यातून काय निघत होते? आपला चेहरा ओळखता पण आला नसता 40 दिवसानंतर, आंघोळ नसती केली तर. पण बिना आंघोळीचा, बिना खाण्यापिण्याचा मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये होता ना, 40 दिवस देवाचं तेज, देवाचा चेहरा त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. हालेलुया. आणि माहिती का, तो आत्मिक मेकअप होत होता. जेव्हा खाली उतरला ना, तर मोशेच्या चेहऱ्यातून देवाच्या सामर्थ्याचे काय निघत होते? किरण निघत होते. आमेन. देवाचं तेज त्याच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी दिसत होतं. त्याची गरज आहे आपल्याला. आमेन. कोणाची गरज आहे? देवाची. भूक लागली का 40 दिवसात मोशेला? नाही का? देव बोलायचा आणि पोट भरायचं. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो ना, मनुष्य केवळ भाकरीने नाही, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. हा, अनुभव घ्या. आमेन. तो देव असणं गरजेचं आहे प्रियांनो, बाकी काही नसलं तरी चालेल. आणि गेलं बी ना, परत भेटेल याची गॅरंटी आहे. हालेलुया. आणि चांगलं भेटेल. जर देवाने काही तुमच्याकडून घेत असेल ना देव, तर विश्वास ठेवा, काहीतरी उत्तम देणार आहे. आमेन. जर देव तुमच्याकडून एखादी गोष्ट काढून घेत असेल आणि तुम्ही धार्मिक आहेत, जर तुमचा विश्वास आहे की मी नीतिमान आहे, जर तुमचा विश्वास आहे मी धर्मी आहे, जर तुमचा विश्वास आहे मी देवाचा भय बाळगणारा आहे, जर देवाने तुमच्याकडून काही काढून घेतलंय, तर विश्वास ठेवा, दुप्पट परत भेटणार आहे, त्याच्यापेक्षा चांगलं परत भेटणार आहे. हालेलुया. म्हणून देवाने जुनं काय करून घेतलं? काढून टाकलंय. आमेन. म्हणून जुनं निघालेलं आहे, नवीन काहीतरी अद्भुत भेटणार आहे. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? पण हे त्यांनाच जे पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटतात. बायबल म्हणतं त्याला सगळ्या गोष्टी मी देईन. आमेन. हालेलुया. समजतंय का? हा. मग सैतान जर तुमची आणि माझी परीक्षा पाहिल ना, की पैशामुळे धार्मिक आहे का धार्मिकतेमुळे पैसा आहे, जर तशी परीक्षा तुमच्यावर माझ्यावर आली ना, त्यावेळेस कळेल की आपली धार्मिकता कशामुळे आहे. आमेन. कुछ मिले या ना मिले प्रभू की. पण जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा समजेल. आमेन. की तुमची धार्मिकता आशीर्वादावर टिकून आहे का आशीर्वाद धार्मिकतेमुळे आहेत. हालेलुया. हालेलुया. आज भरोसा नाही लोकांना या गोष्टीचा. मी तुम्हाला सांगतोय, बोलतात, ऐकतात, सगळं म्हणतील, पण जर आशीर्वाद निघून गेले ना, तर विश्वास तुटून जातो. देवाला सोडून देतात, नाकारून देतात देवाला.
मी तुला ओळखत, पेत्रासारखं काय म्हणतो, मी तुला ओळखत नाही. एकाच दिवसात पेत्राने 3दा नाकारलं येशू ख्रिस्ताला. आणि येशूला काय म्हणायचं, मी तुझ्या पुढे मरायला जाईल, तुला धरायला आले तर मी जेलमध्ये जाईल, मी मरायला जाईल. येशू म्हणतो गप, आजच तू कितीदा मला नाकारशील? 3 वेळेस. लक्षात घ्या, जेव्हा वेळ येईल ना त्यावेळेस कळेल आपली धार्मिकता काय आहे, की कशामुळे माझी धार्मिकता आहे, आशीर्वादामुळे का धार्मिकतेमुळे आशीर्वाद आहेत. आमेन. ज्यांचे आशीर्वाद धार्मिकतेमुळे असतील ना ते टिकून राहतील, पण ज्यांची धार्मिकता आशीर्वादामुळे ना ते टिकणार, येणाऱ्या दिवसात टिकणार नाही. आमेन. हालेलुया. येणारा काळ सांगेल आपल्याला. प्रियांनो, हे परीक्षेचे दिवस आहेत. बोला काय आहेत? परीक्षेचे दिवस आहेत. आता समजेल की किती जण पास होतील आणि किती जण नापास होतील. नुसते वारे कानावर पडायला लागले तरी घाबरायला लागतो आपण. वेळ शोधतो कुठं लपायचं, कोणाच्या आड जायचं ना, कोणती बाजू घ्यायची. मग आम्ही हे करू ते करू. काही नाही, तो करेल काय करायचं ते, तो करेल काय करायचं ते. त्याने ठरवलंय ना घ्यायचं, तर तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही. आमेन. त्याने ठरवलंय ना. योबाच्या बाबतीत कोणी ठरवलं होतं? सैतानाला सांगितलं घे, तुला पटेल ते घे योबाचं, त्याच्या जीवाला हात लावायचा नाही. देव जेव्हा ठरवतो ना, सैतानाला म्हणतो घे, परीक्षा घे याची, मग तुम्हाला जगात कोणीच वाचू शकत नाही. तुम्ही कितीही पळा, कारण तुम्हाला मुभा कोणी दिलेली आहे सैतानाला परीक्षा करण्याची? देवाने. मग कोण वाचवेल तुम्हाला? वाचवणारच म्हणतोय घे परीक्षा. मग योबाला वाचवणारा कोण होता? फक्त धार्मिकता होती. बोला काय होती? धार्मिकता होती. ती धार्मिकता फक्त म्हणते, परमेश्वर म्हणतो सैताना त्याचं सगळं मी तुझ्या हाती देतो, पण योबाला हात लावायचा नाही. कारण त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्या लेकरांमध्ये नसेल म्हणून तर त्यांना हात लावला सैतानाने. लेकर पण मेले हो, पण योब मेला नाही, कारण धार्मिकता त्याच्यामध्ये होती. आमेन. नीतिमत्व त्याच्यामध्ये होतं. योबाच्या बाबतीत दिलेलं आहे, रोज संध्याकाळी आठवड्यातून एकदा तो देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन यज्ञ करायचा की कोणाकडून पाप झालं असेल, मुलांकडून चुकून काहीतरी पाप झालं असेल म्हणून तो क्षमा मागायचा. पाप कोण करेल? मुलं. आणि क्षमा कोण मागायचा? आणि मुलं काय करायचे? रोज पार्ट्या. योबाच्या मुलांबद्दल लिहिलेलं आहे बायबलमध्ये, ते रोज काय करायचे? पार्ट्या. आज ह्या भावाच्या घरी, उद्या त्या भावाच्या घरी. वाचा तुम्ही, रोज पार्ट्या करायचे. 7 दिवस 7 भावाच्या घरी. आज याच्या घरी खायचं, उद्या त्याच्या घरी. पार्ट्या करणाऱ्या मुलांना देव कसं काय वाचवेल? म्हणून देवाने नाही वाचवलं त्यांना, योबाला वाचवलं, कारण धार्मिकता त्याच्यामध्ये होती, देवाचं भय त्याच्यामध्ये होतं. लक्षात घ्या, तुम्ही फक्त तुमच्या नीतिमत्वामुळे वाचू शकतात. आमेन. मी सेवक आहे, माझा मुलगा मी सेवक आहे म्हणून वाचू नाही शकत, तो त्याच्या धार्मिकतेमुळे वाचेल. समजतंय का? मी पास्टर आहे म्हणून माझा मुलगा नाही वाचू शकत, तो त्याच्या धार्मिकतेने वाचेल. माझी धार्मिकता फक्त मला वाचवेल. मला कोणाला वाचवेल? मला. ती दुसऱ्याला वाचू शकत नाहीये. ह्या दिवसामध्ये आपल्याला तेच करायचंय. आमेन. प्रत्येकाने आपली धार्मिकता, दिव्यासोबत काय ठेवा? तेल. बोला काय ठेवा? ही तुमची जबाबदारी. उसणं कोणीच देणार नाही, स्वतःचं तेल कोणीच देणार नाही, स्वतःची धार्मिकता तुम्हाला कोणी देणार नाही, घेऊच शकत नाही तुम्ही. तुम्हाला स्वतःचं तेल तुम्हालाच ठेवावं लागेल, तीच धार्मिकता तुम्हाला वाचवेल. आमेन. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देऊन टाकेन. आमेन. हालेलुया. बस त्या गोष्टीसाठी झटा आणि प्रयत्न करा. आमेन. देव सगळ्या गोष्टी पुरवेल तुम्हाला. आज तोटा झाला चालेल, धार्मिकता असू द्या. फायदा कसा करायचा देवाला माहिती आहे. समजते? चोरून घेतलं सैतानाने आज चालेल, दुप्पट कसं द्यायचं देवाला माहिती आहे. समजते? तोटा होणार नाही. हालेलुया. परमेश्वर 100% तुम्हाला देईल. फक्त तुम्ही त्याच्या मागे लागा, त्याच्या धार्मिकतेच्या मागे लागा आणि त्याच्या नीतिमत्वाच्या मागे लागा. परमेश्वराची इच्छा हीच आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण वेळ इथं संपलेला आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, लास्ट टाइम ते वचन वाचू, मत्तय 6:33. 6:33.
तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, देवाचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. पहिले राज्य आणि नीतिमत्व आणि नंतर जगातला आशीर्वाद. हालेलुया. हे मिळतील देवाचं वचन म्हणतं. मागावं पण नाही लागणार. देवाला माहिती तुम्हाला कसली गरज आहे. देवाला ठाऊक आहे तुमची गरज काय. तो ती गरज पूर्ण करेल. आमेन. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता. सर्वजण आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. माझ्या देवा, तुझं वचन सांगतं पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आम्ही विश्वास ठेवावा परमेश्वर पिता, कारण तुला आमच्या सगळ्या गरजा मागण्या अगोदर ठाऊक आहेत परमेश्वर. त्या पुरवण्यासाठी तू समर्थ आहे. म्हणून प्रभू, त्या विश्वासाने चालण्यासाठी तू आम्हाला सहायता कर, कारण तू आम्हाला काही कमी पडू देत नाही. तू आमचा जिवंत परमेश्वर आहे. धन्यवाद. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. शेरों की मां न रोक सके प्रभु कहाँ. कारावास या शेरों की मां न रोक सके प्रभु कहाँ. हुकूमत की साजिशें न रोक सके आशीषें. हुकूमत की साजिशें न रोक सके आशीषें. मुश्किलें कितनी भी हो, ऐसा कुछ भी नहीं. राह कितनी भी हो कहीं, मंजिल एक दिन आएगी. ये पहाड़ उखड़ जाएंगे, समंदर में गिर जाएंगे. ये पहाड़ उखड़ जाएंगे, समंदर में गिर जाएंगे. विश्वास की हो अगर, जो कहोगे वो होगा सफल. विश्वास यदि हो अगर, जो कहोगे वो होगा सफल. मुश्किलें कितनी भी हो, असंभव कुछ भी नहीं. राह कितनी, मंजिल एक दिन आएगी. विश्वास से जो बोलोगे, आंखों से वही देखोगे. विश्वास से जो बोलोगे, आंखों से वही देखोगे.
धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद पिता. आम्ही विश्वास ठेवावा की तू आमच्या सोबत आहे. तुला आमच्या प्रत्येक गरजा ठाऊक आहेत परमेश्वर. म्हणून पहिल्याने आम्ही तुझे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटावं. म्हणजे सर्व गोष्टी तू आम्हाला देण्यासाठी समर्थ आहे बाबा. तो आशीर्वाद आम्ही तुझ्याकडून प्राप्त करावा. माझ्या देवा, पहिले आम्ही तुझ्या मागे चालावं आणि आशीर्वाद आमच्या मागे चालतील असं होऊ दे परमेश्वर. तुझ्या वचनाद्वारे आज तू आमच्याशी बोललाय. केवळ ऐकणारे नाही पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तो ऐक. आमेन.